तुम्हा सगळ्यांना माझा पुन्हा एकदा सस्नेह जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी आलो आहे. आणि आजचा विषय आहे लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रामध्ये सध्या हा गाजत असलेला विषय आहे आणि संपूर्ण राजकारणाच्या दृष्टिकोनातून सन्माननीय महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजीराव शिंदे साहेब यांनी हा विषय खूप लावून धरलेला विषय आहे. आणि त्या संदर्भात वाटतं जवळजवळ मंत्रालयामध्ये 2-3 बैठका झाल्या असतील. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 कोटी जनता असेल, त्या जनतेमध्ये महिला 6 कोटी आपण एक अंदाज पकडूया. त्याच्यानंतर 2 कोटी किंवा 3 कोटी महिला असतील ज्यांना दारिद्र्य रेषेखाली ज्यांचं जे शिधापत्रिका आहे जी केशरी कलरची असेल किंवा पिवळ्या कलरची असेल, त्या सर्व दारिद्र्य रेषेखाली ज्या असतील महिला त्या सर्व महिलांसाठी हा आपला उपक्रम आहे. आणि सांगायचं म्हटल्यास की अतिशय चांगला उपक्रम आहे. पण ह्या उपक्रमाच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं असल्यास की विरोधी लोकांना फक्त विरोधाचं राजकारणच करायचं असतं. विरोधाच्या बाबतीमध्ये काही करायचं नसतं. त्यांना फक्त विरोधाचं राजकारण करायचं असतं. प्रत्येक गोष्टी चांगली असो वाईट असो त्याला विरोधाला विरोध करणं म्हणजे एखादी गोष्ट जर चांगली असेल, समाजाच्या हिताची गोष्ट असेल किंवा लोक उपयोगी गोष्ट असेल, त्या गोष्टीला देखील आपण विरोध करायचा म्हणजे आम्ही विरोधी बाकावर बसलो असं स्पष्ट होत नाही, असं सिद्ध होत नाही. जेणेकरून हा एक चांगला विषय आहे की लाडकी बहीण योजना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. त्याच्यानंतर अनेक मेसेज आले ज्या गोष्टीतनं वाद होईल. आपलं चॅनलच राष्ट्रवाद आहे, त्याच्यामुळे वाद हा विषय नेहमीच आपण बोलणार आहोत. आणि ज्या गोष्टीतनं वाद होईल अशी नेहमीच एक गोष्ट सध्या आता घडत आहे. तर वाद कशामुळे होतोय हे प्रामुख्याने जर तुम्हाला सांगायचं असेल तर सध्याच्या घडीला आपण पाहता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना ही केली. त्याच्यानंतर प्रत्येक माता भगिनीला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये जमा होतील अशी योजना आहे. आणि जर सांगायचं असल्यास तुम्हाला की ही योजना जी आहे ती प्रामुख्याने खूपच चांगली योजना आहे. आणि जर तुम्हाला बोलायचं असेल की योजनेच्या संदर्भामध्ये तर त्या गोष्टीसाठी तुमचे काही कागदपत्र जे असतील ते लागणार आहेत. तुमचं आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, तुमचं वोटिंग कार्ड, तुमचं बँक खात्याचं जे पासबुक असेल त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, त्याच्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि तुमचं बर्थ सर्टिफिकेट, ह्या सर्व गोष्टी लागणार असतील. वाद हा कुठे उत्पन्न झाला किंवा वाद हा कसा निर्माण झाला तर तुम्हाला सांगायचं जर झालंच तर काहीतरी मेसेज लोकांपर्यंत फिरतोय. आणि विरोधाला विरोध करणं हे विरोधी पक्षाची भूमिका जरी असली तरी काहीतरी मेसेज लोकांपर्यंत फिरतोय की बाबा की अमुक महिला आहे तिला तुम्ही तिच्या पायावरती उभं करा, महाराष्ट्रात त्या महिलांना तुम्ही रोजगार द्या किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करा. अशा अनेक गोष्टी मेसेजद्वारे व्हायरल होत आहेत. पण एक खरं सांगायचं असेल प्रामुख्याने की हा वाद करायची गोष्ट नाही. जर कोणी चांगलं काम करत असेल तर आपण त्या गोष्टीला आपण इनिशिएटिव्ह दिलं पाहिजे. त्याचं चांगलं काम करत असताना त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की खरंच तुम्ही चांगलं काम करता. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांची ही खरंच खूप चांगली योजना आहे. त्याने जवळजवळ 3 कोटी महिलांना हे डायरेक्टली त्याचा त्या महिलांना फायदा होणार आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपण अनेक महिलांना रोजगार देतो. रोजगारची संधी महाराष्ट्र सरकारद्वारे अनेक ह्याच्यावरती उपलब्ध आहे. तुम्ही ती रोजगारची संधी तुम्ही ती बघा आणि त्या संधीचा फायदा घ्या. राहिली गोष्ट त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचं तर आपण त्यांना अनेक लोकउपयोगी ज्या योजना आहेत त्या योजनांच्या द्वारे आपण त्यांना पायावरती त्यांच्या उभं करण्यासाठी कर्ज म्हणा किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये बचत खात्यामध्ये पैसे म्हणा ते पैसे जमा करायचं म्हणा,
अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या मुख्यमंत्री साहेब त्यांच्या योजनेमार्फत करत आहेत. पण जनतेला काहीतरी वेगळं सांगायचं किंवा काहीतरी चुकीचं सांगायचं आणि त्याच्याने वाद होतील अशा गोष्टी निर्माण करायच्या, हे विरोधी पक्षाकडनं हल्ली होत आहे. सगळ्यात प्रामुख्याने गोष्ट जर म्हणलं की मी मुलगी आहे आणि मला तुम्ही 1500 रुपये अकाउंटला द्यायची काय गरज नाही, तुम्ही मला माझ्या पायावरती उभं करा, तुम्ही मला नोकरी धंदा द्या किंवा तुम्ही मला प्रोटेक्ट करायला तुम्ही त्या गोष्टी करा. बघा कसं असतं, नोकरी धंदा देण्याची ही जो प्लॅटफॉर्म आहे तो वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावर आपण जवळजवळ प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक घरामध्ये जी काम करते जी महिला, त्यांच्यासाठी पण आपण चांगलं काम केलंय. त्यांना नोकरी मिळेल किंवा ते घरातूनच काही काम करतील अशा गोष्टी पण आपण, म्हणजे शिलाई मशीन वाटायचं, त्यांचं ब्युटी पार्लरचा क्लास घेऊन त्यांना ब्युटी पार्लरचं कोर्सेस द्यायचे किंवा त्यांना घरघंटी देऊन त्यांना घरातूनच काहीतरी उत्पन्न मिळेल अशा गोष्टी करायच्या. म्हणजे आपण त्या गोष्टीही करतोय, पण लोकांना काहीतरी गैरसमज निर्माण करायचा आणि ही योजना कशी फसली गेली आहे आणि या योजनेचा काही लोकांसाठी उपयोग नाही, ह्या गोष्टी लोकांमार्फत चुकीच्या समजवायच्या, हे अत्यंत चुकीचं आहे. एखाद्याने जर चांगली गोष्ट केली असेल तर चांगल्या गोष्टीचा फायदा लोकांना होत असेल तर आपण खरंच त्या चांगली गोष्ट आहे म्हणून त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे, त्या गोष्टीला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की खरंच ही चांगली गोष्ट आहे. पण विरोधी पक्षाच्या दृष्टिकोनातून ही भूमिका दिसत नाहीये. विरोधाला विरोध करणं हा त्यांचा प्रामुख्याने जर असेल तर अत्यंत चुकीचं आहे आणि जी ही योजना आहे ती अत्यंत खरंच खूप चांगली योजना आहे आणि ह्या योजनेच्या मार्फत खूप महिलांना या गोष्टीचा फायदा मिळणार आहे. तर तुम्हाला फक्त एवढंच मला सांगायचं आहे की कोणताही मेसेज व्हायरल होत असेल, कोणतेही विधान जर कोणी चुकीचं करत असेल तर तुम्हाला फक्त एवढंच समजवतो की ही अत्यंत चांगली योजना आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे यांनी या योजनेसाठी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या मार्फत ही योजना चालू झालेली आहे. आपण सर्वांनी या योजनेचा फायदा घ्या आणि एवढंच मला सांगायचं की लाडकी बहीण ही योजना पुढे जाऊन अत्यंत चांगली योजना आहे आणि ह्या महाराष्ट्र सरकारने जवळजवळ 42,000 कोटी निधीची या योजनेमार्फत तरतूद केलेली आहे आणि आपण या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. एवढं सांगतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कुठला तरी एक चांगला विषय घेऊन येऊन, त्यामुळे आताच तुमची तुर्तास रजा घेतो.